नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिळगुळाची रेसिपी. तर इथे मी एका कढईत गावरान तीळ मस्त असे भाजून घेत आहे. खरपूस होईपर्यंत, चटचट आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. लगेचच काढून घेतले आणि आता मी कढईत 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि गूळ टाकत आहे. गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढे तिळगुळ बनवायचे त्या हिशोबाने आपण गूळ घेऊन कढईत टाकायचं आणि पाणी न टाकताच आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे. आता बघू शकता गुळ असा फेसाळल्यासारखा झाला ना की त्याच्यात आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आणि भाजलेले तीळ टाकायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आणि मग लगेचच त्याला आपण एका तेल लावलेल्या चॉपिंग बोर्डवर काढून घ्यायचं आणि कालथीनेच पसरवून घ्यायचं. लगेचच लाटणं लावला ना तर ते लाटण्याला चिटकून जातील. मी काय केलं, इथे एका वाटीला तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर फिरवते, म्हणजे व्यवस्थित त्याला शाईन पण येते आणि एकसारखे सगळीकडे पसरला जातो. आता वाटीने पसरवून झाल्यावर आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढा करण्यासाठी मी लाटण्याचा वापर करणार आहे. तर लाटण्याला पण मी तेल लावून घेतलं आहे आणि आता मी लाटून घेते. जर गरम गरम याच्यावर लाटणं फिरवला ना तर पूर्ण मिश्रण ते लाटण्याला चिटकून जाईल. तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे करत आहे. तर मस्त असं पातळ पातळ एकदम लाटून घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आणि लगेचच याच्यावर गरम असतानाच जरा सुरीने कट मारून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित होऊन जाते. बघा मी किती पातळ लाटलेले आहे. मिश्रण आपण घेतलं तेव्हा किती कमी वाटत होता. मला पातळच तिळगुळ आवडतो. तर इथं तर माझा लाटून झालेला आहे. पूर्ण चॉपिंग बोर्ड भरून मी पातळ असं लाटलेलं आहे त्याला. आणि आता लगेचच मी सुरीने त्याच्यावर मार्क करून घेते, नाहीतर मग एकदा थंड झालं ना का ते काप व्यवस्थित होत नाही. आता बघा किती मस्त आपले तिळगुळ रेडी आहेत. तिळपापडी एकदम पातळ अशी, जशी जशी थंड होईल ना तशी एकदम कुरकुरीत राहते, अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत. व्यवस्थित असे आपले तिळगुळ तयार झाला आहे. तर तुम्ही कशा प्रकारचा तिळगुळ केला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.